झाल्यानंतर एवढा पेपर होते का 17-18 तारखेला माझ्या मुलाचे फायनल पेपर होते सर. आता ते झाल्यानंतर ती PhD करणार होता. माझा मुलगा मगरपट्ट्याला शाळा शिकला. माझा मुलगा इंद्राणी कॉलेजला इंद्राणी कुठं शिकला बघा ना. बघा तिथं शाळा शिकला. इंद्राणी कॉलेजला शाळा शिकला. पुणे जिल्हा शिक्षण हो झाला सर. आवटे कॉलेजला 12वी झाली. सगळीकडे माझा मुलगा कष्ट करीत करीत शिकला बोलताना शांत ऐकून घ्या. सांगा तुम्ही शांत राहा. मावशी जरा थांबा. विद्यापीठामध्ये पण MA झाल्यानंतर BA केलं परत मुक्त विद्यापीठामध्ये. मोबाईल मागे MPSC वगैरे असलं काही नाही. ट्राय करायचं होतं MPSC वगैरे. कंपनीमध्ये काम करायचं बऱ्याच ठिकाणी. स्पर्धा परीक्षेची पण तयार केलं होतं आणि MPSCची पण अटेम्प्ट वगैरे दिलं होतं. सर्वात पहिलं तर पुण्यात कॉल सेंटरला काम पासपोर्टचं एजंट म्हणून टाटाचं होतं. तुझं भूमी एकच मॉडेल ट्रॅक्टरवर पण ते काम करायचं. दगड फोडायचं ट्रॅक्टरवरती काम करायचं. ॲक्सिस बँकेत पण ऑडिटर म्हणून काम केलं. करंटमध्ये फ्लिपकार्ट नावाची कंपनी तिकडं पण काम करायचं आणि इकडं पण मॅनेज करायचं कॉलेज. बरेच पत्रकारितेचं पण त्याच्याकडे आयडी ग्रुप होतं. आयडी पत्रकारितेचं बाळकडून काय तर पत्रकार पेपर चालू झालं होतं त्याचं पण त्याच्याकडे आयडी. पहिली पिढी होते सर शिक्षण घेणारे. आई वडील कोणी शिकलेलं नाही. आमच्या गावामध्ये पण वडार समाजामध्ये पण याच्यावर कोणी शिकलेलं नाही. वडील दगड फोडायचे. आम्ही सगळेजण काय करायचं, वडील दगड फोडायचे, बहीण दगड, सगळेजण एकच ट्रॅक्टर आम्ही भरायचं दगड फोडून सर. एवढी मेहनत केली आणि जिथं काम भेटेल ना तिथं फिरायचं आम्ही. आता बऱ्यापैकी काय तर 7-8 ठिकाणी काम केलं आम्ही. दगडाची आहे सांगत तुम्हाला. बावडीला केलं नामदेव तांब्याच्या खाणीवर. तिथून केलं मात्रेच्या खाणीवर ते ह्याला काय घुसरीला. तिथून गेलो तळेगाव धाबाड्याला तिथे केलो. तामिनी घाटला केलो इळीला महाड जिल्ह्यामध्ये. तिथून महाड कोल्हापूरला केलो. माझे मुलं कष्ट करून माझं मुलगा दगड फोडून चक्कर येऊन तिथेच पडून त्याची मृत्यू झाली. 2018 मध्ये माझ्या मुलाची तिचं पण शिक्षण 12वी झाली. मुलीची पण गावाकडे झालं ते 12वी दिलं तिकडं. 4 लेकराला शिक्षण शिकवलं तर बरोबर आहे. परंतु तिकडनं म्हणजे तो कॉलेजचं शिक्षण म्हणजे परीक्षा द्यायला आला म्हणून तुम्ही त्याबरोबर इथं आला? मृत्यू झाल्यावर आमचा दररोज कॉन्टॅक्ट व्हायचा 9 तारखेपर्यंत आणि 10 तारखेला अचानक कॉन्टॅक्ट बंद झाला आणि इकडे धुळेमध्ये आपल्या परभणीमध्ये दंगल वगैरे चालू झाली होती आणि आम्हाला वाटलं दंगलमुळे कॉल लागत नसेल. मग त्यानंतर अशी पण न्यूज आली की नेटवर्क परभणीमध्ये बंद करण्यात आलेलं आहे. आम्हाला वाटलं तो पण रिझन असू शकतो. मग मी 2 दिवसातून आम्ही प्रत्येकाच्या मोबाईलवरून 3-4 वेळेस कॉल करून बघायचं. वेळ भेटत तसं मी कामावर पण गेलो वेळ भेटत तसं कॉलच लागत नव्हता आणि अचानक डायरेक्ट रविवारी फोन आला आईच्या मोबाईलवरती
आणि तुमच्या मुलाचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झालेला आहे आणि तुम्ही या परभणीला बॉडी घेऊन जा असा फोन आला होता. माझ्या मोबाईलवर आलं त्यांच्या तर हा, याच्यामुळे मी कामाला गेलो तर मला काय सुधरत नव्हतं कसं यायचं काय नाही. मला हे पोरं हे फोनवर. मला आला पोलीस स्टेशनवर. तुला तो मुलबाळ मला बोल काय असेल 3.5 वर्ष. आणि लोकांना विचारलं ना तुमचं कॉलेजला जात आहे आणि मी चौकशी करायचं माझे जे परभणीचे वगैरे आसपासचे लोक आहेत ना त्यांना विचारायचं लिंक जॉईन होत नाही गावात कोणाला लागतं परभणीला ते मला आमचं कॉल लागते मी कॉल करून काही लागायचंच नाही सर त्या मी दिवसभर रातभर नको. माझी आई जसं कॉल लागत नव्हतं ना सर माझी आई ते जेवण करायला सोडून गेली होती. माझ्या मुलाला एवढं कष्ट करून आता शिकवलं. परत कधी तू जाणार चालू आहे ना सगळं. आता गावी जायचं 13व करायला त्यानंतर अंत्यविधीतच केलं सर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.